नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या बातमीने। नागपूरच्या कोराडीमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे। नैवेद्यम हॉटेल निवडणूक नियोजनाबाबत या हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे। 6 लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासंदर्भात चर्चा होणार आहे। या बैठकीत फडणवीस, बावनकुळेंसह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत। 6 लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल। भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक नागपूरच्या कोराडी येथील या नैवेद्यम हॉटेलमध्ये आता सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि 6 लोकसभा संदर्भातली रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने किंवा निवडणुकीला सामोर जाण्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून ही मीटिंग घेण्यात आलेली आहे। 25 पदाधिकाऱ्यांना बोलवून 1 बाय 1 अशा प्रकारे ही मीटिंग घेतल्या जात आहे। 6 मतदारसंघाची मीटिंग या ठिकाणी घेतली जाते आहे। अतिशय महत्त्वाची अशी मीटिंग आहे। पूर्व विदर्भातील जे मतदारसंघ आहेत त्यांचे या ठिकाणी सगळं नियोजन केलं जात आहे। लोकसभेच्या दृष्टिकोनातून लोकसभेला कसं सामोरं जायचं, तर कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहोचायचं, या सगळ्या बाबींचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही मीटिंग बोलवण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे आणि 6 मतदारसंघातील जे आमदार आणि खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।